तर तिकडे भंडारा गोंदियासाठी अविनाश ब्राह्मणकर हे भाजपचे उमेदवार आहेत. नाना पटोलेंना टक्कर देणाऱ्याला ब्राह्मणकरांना संधी देण्यात आली आहे. नाना पटोले यांना विधानसभा निवडणुकीमध्ये कडवी झुंज देणारे अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ब्राह्मणकर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा संधी देणं ही भाजपची कार्यकर्ता केंद्रित ओळख आहे असं ते म्हणाले. दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी. अविनाश ब्राह्मणकर यांच्या नावाची घोषणा झालेली आणि आज अविनाश ब्राह्मणकरचा अर्ज आपण हे करत आहेत. तो काय सांगाल तुमच्या विधान परिषदेच्या नावाची घोषणा झाली काय? काल रात्री भंडारा विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये माझ्या उमेदवारी ही काल रात्री जाहीर झाली आणि या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि विशेष करून ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो ते आदरणीय परिणयभाऊ फुके, आमचे उपेंद्रजी कोठेकर, आदरणीय बाळाभाऊ अंजनकर, जिल्हाध्यक्ष आदरणीय आशुभाऊ गोंडाणे आणि या सर्व नेत्यांचं आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, शिवसेना शिंदे गटाचे सर्व नेते, या सर्वांचा मी आभारी आहे की माझ्यासारख्या एका साधारण व्यक्तीला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतो, माझ्यावरती विश्वास टाकला आणि एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी मला देण्यात आली आणि जो विश्वास माझ्यावरती टाकला मी या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि आमच्या पक्षाचे, आमच्या मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढू आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो की आमचा विजय हा निश्चित आहे. सूरज बागडे, जय महाराष्ट्र, भंडारा.